नमस्कार मित्रांनो, मैत्रिणींनो, भावांनो, बहिणींनो. तर आजची खबर अशी आहे की आता आपण चाललोय खालती चिकणी काकांकडे पोलादपूरमधून आपल्याला सामानसुद्धा आणायचं. एक पिंजरा आहे मोठा, सिमेंट शीट्स आहेत काही 3-4 काय असतील त्या, आणि फिश टँक आणायचे आहेत आपले. तर आज ॲड होणार आहेत आपल्या इथे फिश टँक. तर कमीत कमी 5-6 किंवा जास्त होतील, आणि रॅक वगैरे पण आहेत, ते पण ॲड होतील. तर ते आणायला चाललो आहे. आणि आता द्यायचे आहेत आपल्याला. काल आपण दिले 4 जोडी छोटे गोल्डफिश. दाखवतो, हे बघा, यातले आपण दिलेले 4 जोड्या. तर अजून एक जोडी द्यायची, 5 जोड्या द्यायच्या होत्या. आणि कालची व्हिडिओ तुम्ही बघितली असेल, आपले कोई फिश डेड झाले, ते सगळे मी तुम्हाला नंतर सांगेल सविस्तरपणे. तर ठीक आहे, आता यातले एक जोडी पॅक करूया आणि आपल्याला जायचं लवकर, कारण टेम्पोवाला पण येईल आणि लवकरच जायचं आहे सगळं आणायला. तर ठीक आहे, पॅक करतो आणि दाखवतो. तर मित्रांनो, आज आहे दुसरा दिवस आणि आता आले फार्म हाऊसला. ते आपण काल फिश वगैरे दिले, आणि काल एक पाहुणा आणला आहे आपण नवीन, आणि बाकीचं सामानसुद्धा आणलं आहे, ते तुम्हाला दाखवीनच. तर पाहुणा कोण आहे तो दाखवतो. हे मॅक्स इकडे. हा बघा, हा आणला आहे आपण. आणि आता त्याला इथे आणले, आता घराच्या इथे होता तो आपल्या, आणि इथे आणले. त्याला जरा फार्म हाऊस दाखवायला आणलं आहे, कारण कसं सगळ्यांची मैत्री झाली पाहिजे म्हणून. आणि आज आहे अमावस्या, तर त्याच्यामुळे आज आपण इथे नारळ देणार आहे. आपण 4 ते 6 महिन्यांनी इथे नारळ देतो फार्म हाऊसमध्ये. आणि हे बघा, इकडं अंड्यांच्या कोंबड्या, एक तर कुडूकच आहे आणि एक तर वाट बघते अंडी द्यायला बहुतेक. ठीक आहे, दरवाजा उघडला आहे, ती जाईल तिथे. तर आता देऊया नारळ. तर आपण ह्या शेडमध्ये देतो, कारण बोरिंगच्या इथे त्या साईडला देतो. तो बघा, तो ओरडायला लागला मी आलो म्हणून. तर ठीक आहे, आता इथे नारळ देऊया. नारळ देऊन झाल्यानंतर आपण बाकीची कामं करूया. तर आता इथे नारळ दिला आणि 5 तुकडे ठेवलेत आपले, आणि बाकी 4 तुकडे बाजूने फेकून आता आपल्या कामाला सुरुवात करूया. आणि आज मी कालचेच कपडे घातलेत, लोक बोलते, पण का घातले तर ना, इथे आज काम आहे म्हणून. आणि शेडसाठी पाणी भरायचं काम चाललं आहे. हो हाय, मी इथंच. पूर्ण भिजवून घे. ठीक आहे, आता तुम्हाला पिल्लं दाखवतो मॅक्स. तर तुम्हाला आता पिल्लं दाखवतो. फ्री स्विम तर नाहीच झाली असतील, पण तरी पण एकदा दाखवतो. हे बघा, दिसतात तुम्हाला, हे बघा फिरतायत. आता थांबा, ही बघा, ही सगळी जी निघालीत आता पिल्लं बाहेर. हे बघा, फ्री स्विम झालेत. इकडे बघूया, इकडे समजेल आपल्याला. तर ना, अजून फ्री स्विम नाही झालेत. हो झालेत, सॉरी. हे बघा, इकडे एक पळतोय, आणि बाकीचे थोडे थोडे आपापल्या जागेहून निघत आहेत बाहेर. तर ठीक आहे, आता ही तर पिल्ले झालेत. हे बघा, त्याच्याकडे लक्ष देत नाही ना, म्हणून तो भुकतोय. का आलं कशाला भुकतोय? हा, तुला भिजवू तुला? आंघोळ घालू तुला? हां, नको चॉप चल. तर ठीक आहे, आता बाकीची कामं करतो आणि दाखवतो तुम्हाला. सगळीकडे ओलं केलं तिने, आणि इकडचा फिल्टर पण आपण आता जस्ट क्लीन करून मी गेलेलो. हे बघा, इथं आता क्लीन केलं आहे. आणि मॅक्सला आताच घरी सोडून आलो, तिला आणि मॅक्सला. हे घरी त्याला बांधून आलो. तर म्हणजे तुम्हाला हे माहीत करायचं असेल की हे कसे डेड झाले आपले कोई फिश मोठे वगैरे. तर बघा, हा आपला 6 फुटाचा टँक आहे. त्याच्यामध्ये आपण हा एक टॉप फिल्टर लावलेला, आणि टॉप फिल्टरमधून तुम्हाला माहिती आहे, हा सगळ्यात मोठा टॉप फिल्टर आहे. हा बघा, पॉवर हेड कमीत कमी माझ्या हाता एवढा आहे. तर त्यातून खूप प्रमाणात ऑक्सिजन येतो. त्याच्यामुळे मला वाटलेलं की म्हणजे ऑक्सिजनचा काही इश्यू होणार नाही. तर हा बघा, हा जो पाईप आला इथे, हा एक, आणि इथे 2 टाकलेत, म्हणजे यात एकूण 3 ऑक्सिजन टाकलेत. तर एक चालू आहे की नाही, हां सॉरी, एक बंद केलं आहे. चालू करूया. नाही, काहीतरी प्रॉब्लेम झाला.
ओके, काचेचा लोड पडला त्याच्यावर. तर काचमध्ये बेंड झाली थोडी, त्याच्यामुळे तो बंद आहे. पण 3 ऑक्सिजन चालू आहेत. तर आपण हा जो ऑक्सिजन होता तो आपण यात टाकायला पाहिजे होता, म्हणजे जेणेकरून आपले फिश वाचले असते थोडा ऑक्सिजन हे करून तरी. तर टोटल यात आपले फिश होते एक 24, 2 डझन. आणि सगळे मोठे होते. एक 1 फूट प्लस 2 होते. आणि खरे तर 4 होते, 2 डेड झाले. एक इथून उडी मारून तिथे होता माहिती आहे तुम्हाला, आणि एक त्याच्यातून उडी मारून गेला, म्हणजे ते 4 असे तर ते होते. आणि 10 इंच प्लस 4 होते जापनीज कोई. आणि नंतरला बाकीचे नॉर्मल कबूतर वगैरे सगळे होते. तर काय आलेलं इथून, हा बघा हा जो बोर्ड आहे, आता मी वायर काढल्या त्याच्या, हे आपल्या फिल्टरच्या वायर आहेत. तर ही वायर आपण यात ॲड केलेली. आणि हे बघा इकडून याला टिन फॉईल बार्बला पण आपण ऑक्सिजन दिलं आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे इकडून फ्लोरॉनला आणि छोट्या फ्लोरॉनला पण ऑक्सिजन दिला आहे. पण छोट्या फ्लोरॉनला म्हणजे ह्या टँकमध्ये आपण एक एक्स्ट्रा पंप सोडला आहे आणि यात नव्हता. पण यात कसं कमी फिश असल्यामुळे त्यांना ऑक्सिजन पुरवठा बरोबर झाला. आणि हा तो जो बोर्ड आहे, तो बघा तो जो बोर्ड आहे तो आपण त्याची वायर घेतले इथे. तर ही वायर आहे ना, ही निघून बाहेर होती. आता इकडे कोंबडी वगैरे पण येत नाही, पण बाय चान्स जर कोंबडी आली असेल, कारण कोंबड्या इथून उडी मारतात, ती एक जण तिथे बसायला जायची, एक जण तिथे बसायची किंवा या पाईपावर बसायच्या. तर आता बाय चान्स जर झाले असेल तर, आणि त्याच्यामुळे पण होऊ शकतं ऑक्सिजन बंद. तर ऑक्सिजन बंद झाल्यामुळे रात्री झालं की कधी झालं माहिती नाही, पण मी संध्याकाळी फेरी मारली तेव्हा बरोबर होते सगळे. आणि मग रात्री फेरी मारली तर बोललो आहे ओके, आणि सकाळी येऊन बघतोय ते सगळे फिश डेड होते. सो ठीक आहे, ज्याचं त्याचं नशीब आहे, आणि आपल्या नशिबात आता आहे तर आहे. तर ठीक आहे, तरी पण आपल्याला त्यांनी चांगली साथ दिली या कोई फिशने, कारण आपल्याला अंडी तर एवढी दिलेत खूप खूप खूप. आणि इथे बघताय तुम्ही की इथे सगळे पिल्लं आहेत. मी तुम्हाला ती पिल्लं आहे ना एका कंटेनरमध्ये काढून दाखवतो. इथून आपण पिल्लं काढलीत बाहेर, तर 1 मिनटं दाखवतो तुम्हाला. तर दिसतील नाही दिसतील माहिती नाही, पण हे बघा हा एक पिल्लू आहे, इथे एक आहे, हा एक इथे खालती बसला आहे, इथे एक स्विम करत आहे, हा बघा. आणि दुसरं परत हा बघा, फक्त त्यांचे तुम्हाला डोळे दिसतील 2 डॉट. ते बघा. तर असे आपले कोई फिशचे बेबीज आहेत. तर आता आपण यांना परत रिलीज करूया त्यांच्या टँकमध्ये. आणि कमीत कमी आज दुसरा दिवस आहे, त्याच्यामुळे आज दुसरा दिवस आहे. तर आज काय आपण त्यांना फीड देणार नाही. म्हणजे हॅच तर काल अर्धे झाले, आज अर्धे, म्हणजे काल रात्री अर्धे झाले असतील. तर आज काय त्यांना आपण फीड नाही देणार. उद्या एक बॉईल एग असतो, त्याच्या आतमधला जो योल्क असतो, जो गर म्हणतात काही लोक, योल्क म्हणतात, काय काय म्हणतात काय माहिती. तर तो आपण थोडा घेणार, पाण्यात मिक्स करणार आणि नंतरला इथे फीड देणार. तर आज तर नाही, पण उद्या त्यांना आपण देऊ किंवा आज संध्याकाळी बघू, ट्राय करू. कारण त्यांचे पोटाला एक पिशवी असते. नाही बघा, आता ही फक्त जाळी उचलली ना जरी तरी भरपूर मासे आपल्याला इथे दिसतील. हां, हे बघा, तुम्हाला दिसतंय नाही दिसतंय माहिती नाही, पण इथे आहेत मासे जे स्विम करतायत. हे बघा, हे बघा. तर आज संध्याकाळी आपण त्यांना तर फीड देऊया किंवा उद्या सकाळी. तर आता यात नाही बोलून किती असतील माहिती नाही, पण एक 4-5 हजाराच्या वर पिल्लं असतील. आता त्यात किती जगतात काय माहिती. अंडी तर भरपूर देतात ते लोक. हे बघा, दगडांवर पण तुम्हाला दिसत असतील, जे हॅच नाही झाले ते व्हाईट झालेत, अनफर्टिलायझर आहेत. तर ठीक आहे, आता आपण काय करूया की हे असंच असू द्या. आता संध्याकाळी आपण त्यांना फीड देऊ. आणि कासवांना पण आज फीड द्यायचं आहे. कोबी आहे, कोबी टाकू आपण त्यांना. आणि तो बघा एक तिकडे थंडाव्याला बसला आहे मस्त. आणि कोंबडी आपली इथे आहेत 2. स्पंज कसं पडलं काय माहिती. आणि हा पाणी आपल्याला काढायचा आहे, तर आता तो काढू. आणि दुसरी गोष्ट परत, आज काय एवढं काम नाही आहे, पण बाकीचं सामान दाखवतो तुम्हाला, कुठलं आणलं कुठलं नाही. आणि आता हे पाणी काढून घेऊया पहिले, नंतर तुम्हाला दाखवतो.
तर मित्रांनो हे बघा, ही टाकी आपण परत आता साफ केले पूर्ण आणि हिचा फिल्टर वगैरेचं स्पंज वगैरे सुद्धा सगळं साफ केलं आहे, एकदम क्लीन करून ठेवले तिला. आणि आता ही टाकी ओव्हरफ्लो होऊ देतो आहे, कारण जी घाण आहे ती निघून जाईल. तर हे बघा, इकडे खूप घाण आहे, इकडे थोडा क्लिअर आहे खालती पाणी, पण तरी पण सगळी घाण आपण ओव्हरफ्लो होऊन जाऊ देतो आहे. आणि ओव्हरफ्लो झाल्यानंतर पण आपण थोडा अर्धा तास तिला रेस्ट देणार, म्हणजे सगळी घाण खाली बसेल आणि ह्या पाईपाच्या द्वारे आपण ती घाण काढून टाकू. आणि मग एक दिवस पूर्ण रिसायकल करण्यासाठी आपण हे ठेवणार आहे, फिल्टर चालू ठेवणार आहे आजच्या दिवस. आणि उद्या बघू मग कोणते फिश त्यात सोडायचे ते. तर ठीक आहे, चला ओव्हरफ्लो तर झाले, आता जाऊया आपण ॲलिगेटरच्या टँकमध्ये. कारण याचं पाणीसुद्धा एकदम कमी झालं आहे बघा, कमी झालेलं, त्याच्यामुळे आता त्याला पाणी परत लावले आपण टाकीत त्याच्या. आणि तिकडून आता ओव्हरफ्लो होतो आहे. तर ठीक आहे, आता थोडा अर्धा तास ठेवूया त्याला, म्हणजे असंच चालू, म्हणजे त्याला पूर्ण घाण बसू दे, नंतरला मग त्याचं सेटअप आपण फिल्टर वगैरे चालू करू. आणि इकडे आहे आपले आई शपथ, कशी काय मेली. तर त्या गुरामीमध्ये एक लोड होते, बट ठीक आहे, लवकरात लवकर आपल्याला ह्यांना पण जाळी टाकावी लागेल. आणि इकडे सुद्धा एक चिकलेट फिश आपला डेड झाला आहे. आणि हा डेड होत आलेला, कारण याला काय झालेलं काय माहिती नाही, त्याच्यामुळेच तर आपण त्याला हे टाकलेली औषध. आता हा टाकूया आपण आपल्या एलिगेटरला. खाल्ला त्याने तो. तर ठीक आहे, आजचे दिवसभरातले 2 मासे डेड. तर हे बघा, इकडे वरी उगले थोडे थोडे. इकडेचे आपले जे गोल्डफिश होते ते सगळे आपण सेल आउट केले. आता किती राहिलेत, मला वाटतं एक 20-21 पीस राहिले असतील. आणि इकडे आहेत आपले गोल्डफिश. नंतरला आहे इकडे एंजलची हालचाल बघूया काय आहे. आता ओकेच असतील शक्यतो. 4, इथे एक आहे 5, आणि अजून एक व्हाईट आहे 6. तर ठीक आहे, ही इथे आडवी झाली, हिने काय अंडी विंडी दिलीत काय. तर अंडी वगैरे नाही, इथे सगळे आपले चिकलेट्स आहेत. तर चिकलेटसुद्धा एकदम ओके आहेत सगळे. बाकी आता एक डेट झाला. आणि नंतरला मग इकडे पोलार पॅरोट आहे बघा, पोलार पॅरोटची साईज मस्त झाली. आणि आता बहुतेक ही पेअर जुळते, तर बघूया, ही जुळली तर आपण लगेच याला ब्रीडिंग सेटअपला टाकूया. ते बघा. तर ठीक, आता चिकनची टाकी भरली की आपण मग जाऊ घरी, आणि नंतर तुम्हाला तिकडे सामान दाखवतो. तोपर्यंत त्यांना सगळ्यांना फीड करून घेतो. तर मित्रांनो, ही टाकीसुद्धा घासून परत खाली करून थोडी एवढी परत आपण भरले, फिल केले. ही ते फिल केलेली आहे. आणि पूर्ण पाणी हे बघा ते सोडलेलं आपण ते. आणि इकडे ही टाकीसुद्धा आपण भरले थोडी, हे बघा एवढीच राहिली, बाकी भरले भरपूर. तर ठीक आहे, आता खाणं टाकून घेतो आणि मग नंतर हा एक फिल्टर पहिले चालू करतो. तर केबल लावली आहे बघा, वायर लावले, आणि इकडे फिल्टर चालूसुद्धा झाला आहे. तर आता असं पाणी क्लीन आहे, तसंच क्लीन राहू दे. आणि पूर्ण ही जी खालची घाण आहे बसलेली ती पूर्ण वरती येईल. आणि नंतर उद्या काय सोडायचं ते आपण बघूया. तर आता फीड टाकतो आणि जातो घरी, दाखवतो तुम्हाला सामान. तर आता सगळ्यांना फीड टाकून झालं आहे टोटल, फक्त यांना आपण संध्याकाळी देणार आहे. तर आता जातो घरी आणि तिथे दाखवतो आपण सामान ठेवलं आहे तिथे, काय काय आणलं आहे ते. तर हा बघा, हा एक पिंजरा आणला आहे तिथून, त्यात 1, 2, 3 मटके आहेत. आणि हा एक ड्रम आणला आहे. हा गरम. आणि हा आपला मॅक्स. आणि हा एक 4 फुटाचा टँक, हा 2-2.5 फुटाचा टँक, आणि टाकी, हा एक ड्रम, बस. आणि हे एक 10
पाटा आणि वरवंटा चटणी बिटणी करायला, वाटण बिटण वाटायला. आणि आपल्या घराचं काम करायचं आहे. हे बघा तिकडून निघाले, म्हणजे काढलेत कौलं वगैरे, त्यासाठी आपण आणलेत ते सिमेंट शीट कारण बाजूने लावायला. आणि हा आपला एक दरिंदर माकड, हे बघा. आणि बाकीचे दाखवतो तुम्हाला. आणि हा बघा, हा लाडू 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 इथे आहे. आणि ते बघा ते बघा ते बघा. आणि हे बघा, हे बारकं छोटंसं पिल्लू जे इथे आहे. आणि मनू कुठे गेली? आणि ती बघा मनू. आणि ती बघा इथे मनू आहे, तो गेला दूध प्यायला. तर ठीक आहे, ह्या खुर्च्या पण आजच घेतल्यात, हिला आणि एक त्याला, ती त्याची तिकडे. तर यांना खुर्चीवर बसायला आवडतं म्हणून आपल्याला खुर्ची घेतली त्यांना. तर ठीक आहे, आता फार्म हाऊसला गेल्यानंतर दाखवतो. तर मित्रांनो हा बघा, हा आपण आता मगाशी टेम्पो आणलेला आहे एक 8 वाजताच्या दरम्यान. आता वाजलेत 8 पावणे 9. तर 7:30-8ला आणलेला आपण टेम्पो. तर दादाच्या काट्या होत्या ज्या गुढीपाडव्याला लागणार आहेत त्या. तर आता हा ब्लॉग तुम्हाला गुढीपाडव्याच्या दिवशीच भेटणार आहे बघायला. तर हा बघा, हा जो आपला हे आहे रॅक फिश टँकचा, तो इथे ठेवला आहे. परत हा दुसरा रॅक आहे, यात आपण फळ्या वगैरे टाकून किंवा असं काहीतरी टाकून यात आपण सामान ठेवू शकतो किंवा पॉट्स वगैरे ठेवू शकतो. आणि दुसरी गोष्ट, इथे आहेत आपले फिश टँक आणलेत. तर त्या ज्या मोठ्या रॅकवर, ते तिकडची ब्ल्यू रॅक आता मगाशी दाखवली, त्या रॅकवर हा एक, मधला एक, आणि वरती आपण ठेवला एक तिकडे घरी तो एक, असे 3 हे फिश टँक राहणार आहेत. तर हा ओके फिश टँक, पण ह्याची काच एका साईडने इकडून तडकले आणि त्या दुसऱ्याची पण एका साईडनेच गेले, ह्याच साईडने. तर ठीक आहे, त्याला आपण काय रिपेअर करू. आणि ह्यात आहेत हे बघा, हा एक मोठा फिश टँक, त्यात अजून एक छोटा फिश टँक आहे. तर आता आपल्याकडे एकूण अजून एक्स्ट्रावाले 1 2 3 4, घराचे इथं 2 आहेत, 4 आणि 2 6. तर 6 आता आपले एक्स्ट्रा ब्रीडिंग सेटअपसाठी झालेले आहेत तयार. आणि हे बघा, ही आपली जी काठी आहे, काठी नाही बोलू शकत, ही होती आपली हे काय ते मॉप असतो, मॉप साफ करायचा, त्याची हे आहे. तर तिने बोका आलेला एक गावठी, तर त्याला हाकलवण्यासाठी हे केलेलं, तर तुटली. तर आता ती आपण ह्याच्यासाठी केले, मॅक्ससाठी, आपला जो डॉग आहे त्याच्यासाठी. तर ती इथे मगाशी त्याला इथे लावलेलं, बांधलेलं, त्याच्यामुळे ते इथं ठेवलेलं, कारण ह्या गोदड्या वगैरे धुतल्या, तुम्ही बघताय, दिसत असेल. तर ठीक आहे, तर आजचा ब्लॉग एवढाच. सो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून सगळे व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील. तर आता भेटूया नेक्स्ट व्लॉगला, तोपर्यंत बाय.